नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025साठीचा टॅब ओपन झालेला आहे आणि सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिलाच मुद्दा आपल्याला दिसतोय की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5/2025 ते 30/5/2025 व 2/6/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे आणि त्याचा मेसेजसुद्धा आपल्या सर्वांना आलेला आहे. उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशिलावर मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता इथे पहा, इथे आपल्याला ऑलरेडी दिले त्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेशपत्राद्वारे चाचणीत प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते. म्हणजे तुम्हाला काहींनी डबल टिबल फॉर्म भरले होते, तर कोणतंही एकच फॉर्म तुम्हाला भरायचा होता. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही. ज्यांनी 2दा परीक्षा दिली, 3दा दिली, काहींनी तर 4दा परीक्षा दिली, 4 फॉर्म भरून ते डायरेक्ट रद्द होणार आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये. सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 15 डिसेंबर 2025 ते दिनांक 29 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. साधारणतः 15 दिवस हे आहेत आणि पुढे मुदत वाढ झाली तर ठीक आहे, नसेल तर हे 15 दिवसात करून टाका. हार्डली 10 मिनटं लागतात स्वप्रमाणपत्र करायला, तुम्हाला मी ते दाखवणार आहे. TET CTETमध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांचे लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. पहा, उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी आपली TET CTETमधील माहिती नोंद करून ती अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवावी. ज्या उमेदवारांच्या TET CTETच्या माहितीमध्ये तफावत होईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, TET CTET गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत, टेट आवेदनपत्र, प्रवेशपत्र, गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी कागदपत्रे घेऊन संपर्क साधावा लागेल. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, जेथे पदवीकरिता CGPA OGPA और लेटर ग्रेड देण्यात येते तेथे संबंधित विद्यापीठ संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करावेत. इयत्ता 10वी, इयत्ता 12वी, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA OGPA और लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद केलेल्या असतात. पहा, या श्रेणींचे प्रत्यक्ष गुणांमध्ये रूपांतर करण्याचे प्रत्येक बोर्ड विद्यापीठ संस्थेचे सूत्र वेगवेगळे व स्वतंत्र असते. त्यामुळे पोर्टलवर अशी वेगवेगळी सूत्रे देणे शक्य नाही. यास्तव ज्या उमेदवारांचे शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावरती CGPA OGPA और लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद आहेत, त्यांनी त्या बोर्ड विद्यापीठ संस्थांचे असलेले गुण रूपांतराचे सूत्र विचारात घेऊन प्राप्त गुण व प्रमाण या माहितीची नोंद करावी. म्हणजे हे त्या युनिव्हर्सिटीला तुम्हाला विचारायचं की कशा पद्धतीने आपण हे काढतो आणि त्यानुसार ती नोंद करायची. काही उमेदवारांकडे इयत्ता 10वी, इयत्ता 12वी नसल्याने पोर्टलवर सदर नोंद करता येत नाही. अशा उमेदवारांकडे ज्या समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असल्यास
त्या अर्हता त्या प्रकारासाठी नोंद करावी. उदाहरणार्थ इयत्ता 10वीसाठी विद्यापीठाची पूर्वतयारी अभ्यासक्रम, इयत्ता 12वीसाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा असलेली अर्हता इत्यादी सारखी माहिती नोंद करावी व त्यासाठी समकक्षतेबाबतचे पुरावे सोबत जोडावे. यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही. 9 नंबरचा मुद्दा आहे. 1-2-3 मुद्दे फक्त बाकी आहेत, महत्त्वाचे आहेत, समजून घ्या. शैक्षणिक अर्हता अंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य प्रधान विषय, पहा तुमचा जो प्रिन्सिपल सब्जेक्ट आहे, जसं की माझा फिजिक्स आहे, आपण नमूद करावयाचे आहेत. पदवी परीक्षेच्या गौण विषयांचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही. गौण म्हणजे सबसिडियरी सब्जेक्ट असं म्हणतो. जसं की माझा समजा फिजिक्स होता तर त्याला दुसरा सब सब्जेक्ट आम्ही घेतला होता बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन, त्याचे बायोमध्ये पण विषय येऊ शकतात, त्यामुळे तो विषय मला द्यायचा नाही आहे, फक्त एकच द्यायचा. विषयांचा समावेश उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मागील वर्षी असं झालं होतं की जे विद्यार्थी सर्वांना सायन्स पण आलं होतं आणि मॅथ पण आलं होतं. तर लक्षात ठेवा, ज्यांचं फिजिक्स केमिस्ट्री आहे तर त्यांनी जर पाहिलं किंवा सायन्सचा विचार जर केला तर ज्यांचं बायोलॉजी आहे त्यांना सायन्सच्या जागा आल्या होत्या आणि ज्यांचं फक्त मॅथ्स आहे त्यांना मॅथच्या जागा आल्या होत्या. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीवाल्यांना मॅथच्या जागा आलेल्या नव्हत्या, एवढं लक्षात ठेवा. पण ज्यांना आल्या होत्या त्यांनी ते प्रेफरन्स द्यायचे नाही आहेत. पहा पुढे दिले त्यांनी, माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकांचा समावेश होतो. यामध्ये माजी सैनिकांची पाल्य किंवा त्यांच्या पत्नीचा समावेश होणार नाही. हा मुद्दा थोडासा महत्त्वाचा आहे. माजी सैनिकांची पाल्य आणि त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी समावेश करता येणार नाही. तथापि शहीद सैनिकांच्या विधवा पत्नीचा, मुलाचा अथवा अविवाहित मुलीचा समावेश माजी सैनिक प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल याची संबंधित नोंद घ्यावी. BA BSc एड म्हटलं, BA म्हणायचं असेल त्यांना, किंवा एज्युकेशन आहे, इंटिग्रेटेड अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी या बाबतीत नोंद प्रमाणपत्रामध्ये, म्हणजे BSc एज्युकेशन आहे, प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्हता या शीर्षकाखाली करावी. सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्हतेमध्ये विचार केला जाईल, त्यामुळे या अर्हतेची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्हतेमध्ये करण्याची आवश्यकता नाही. प्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास पवित्र 2025 म्हणजे 25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. अशा या संपूर्ण सूचना आहेत आणि स्वप्रमाणपत्राची संपूर्ण डिटेलसाठीचं एक सूचनापत्र आहे, ते सुद्धा तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन सर्वांनी करून घ्या, त्याच्यावरती मी पाठवतो. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.